Hello friends, today in this video we are going to learn about kingdom fungi. So the members included in the kingdom fungi are generally called as fungus or बुरशी in मराठी. मराठीमध्ये आपण ह्याला बुरशी असं म्हणतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये बुरशी बघितलेली आहे. ओके, इथे सुद्धा आपल्याला दिसतंय ही बुरशी वेगवेगळ्या रूपात आपण आपल्या आजूबाजूला बघतो. कधी ती ब्रेड किंवा भाकरीवर आलेली बुरशी असेल, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाकडी कपाटाला, लाकडी फर्निचरला किंवा लेदरच्या बॅग्सना, चप्पलना, शूजला लागलेली बुरशी असेल, त्याच्यावर अशा पद्धतीचे आलेले व्हाईट डॉट्स असतील किंवा फिलॅमेंट्स असतील, कापसासारखे पुंजके दिसतात आपल्याला, बरोबर आहे. किंवा कधी कधी बघा, कापड जर ओलं राहिलं पावसाच्या दिवसांमध्ये आपले कपडे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला ब्लॅक स्पॉट्स आलेले दिसतात. दीज आर ऑल्सो फंजाय. आणि कधी कधी आपल्याला झाडावर जो लाकडाचा ओला ओंडका आहे किंवा झाडाचं खोड आहे ओलं, त्याच्यावर अशा प्रकारची बुरशी किंवा त्याला आपण कुत्र्याची छत्री म्हणतो बोलीभाषेमध्ये, अशा प्रकारचे फंजाय हे वाढलेले दिसून येतात. सो ॲक्च्युली बायोलॉजिकली व्हॉट आर दीज फंजाय? ओके, सो दीज फंजाय आर यूकॅरिओटिक हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. कसे आहेत हे? यूकॅरिओटिक आहेत. ओके, न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, त्यांचा वेल ऑर्गनाइज्ड आहे. त्याचबरोबर अदर सेल ऑर्गनल्स यांच्या सेलमध्ये दिसून येतात, म्हणजे यांच्याकडे सेल्युलर स्ट्रक्चर आहे. हेटेरोट्रॉफिक आहेत, दॅट मीन्स दे आर अ क्लोरोफिलस, दे डू नॉट हॅव क्लोरोफिल पिगमेंट. And so that they are heterotrophic, that means they depend on other organisms to obtain their nourishment. असं जे फंजाय आहे, इट ग्रोज ऑन द वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस, जिथे दमट आहे, ओलसर अशी जागा आहे, बरोबर आहे, अशा ठिकाणी हे फंगल स्पोर्स जे आहेत हे चटकन जर्मिनेट होतात. लास्ट इयर आपण पाहिलेलं आहे की ह्युमिड प्लेसेस आर फेवरेबल फॉर द जर्मिनेशन ऑफ द स्पोर्स ऑफ द फंजाय, आणि त्या ठिकाणी हे फंजाय जे आहेत हे चटकन ग्रो होतात. ह्या फंजायमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी दिसून येते, राईट फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. ओके, फ्रॉम सिम्पल न्यूक्लियर स्ट्रक्चर टू द कॉम्प्लेक्स न्यूक्लियर स्ट्रक्चर, as well as there are filamentous fungi too. So yeast is a well-known unicellular fungus. It has simple body with uninucleate structure. In this figure you are observing a typical yeast cell having a single nucleus along with a cell wall, vacuole and abundant cytoplasm. Then unicellular multinucleate fungi mainly includes the rhizopus. Here you are observing a typical structure of the rhizopus. ही फिगर आपल्याला खूप ओळखीची, यालाच आपण म्युकर असं सुद्धा म्हणतो. ओके, सो धीज रायझोपस, दीज आर द मल्टीन्यूक्लिएट फंजाय. ह्याच्या स्ट्रक्चरबद्दल आपण थोड्या वेळाने चर्चा करणार आहोत. ओके, सो मल्टीन्यूक्लिएट असं हे स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्पोअर फॉर्मेशन दिसून येतं आहे. ओके, त्याच्यानंतर फंजाय आर ऑल्सो विथ द लॉंग थ्रेड लाईक फिलॅमेंटस स्ट्रक्चर, अँड दिस फिलॅमेंटस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज हायफी. So here you are observing a fungal hyphae. Such type of filamentous structure, it is observed mainly in the penicillium like fungi. जे पेनिसिलियम सारखे फंजाय आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं फिलॅमेंटस स्ट्रक्चर दिसून येतं. तंतुमय अशी रचना आपल्याला इथे दिसून येते. ओके, हे जे स्ट्रक्चर होतं इथे तुम्हाला दिसतं आहे ते, इट इज ऑब्झर्वड अंडर द मायक्रोस्कोप. ओके, सिमिलरली सच टाईप ऑफ स्ट्रक्चर इट इज ऑल्सो ऑब्झर्वड इन द मायक्रोस्कोप. दिसताना आपल्याला जनरली अशाच प्रकारचे फंगस ग्रोथ दिसून येते, लोणच्यावर, सॉसवर, ब्रेडवर, जशी मी दाखवते इथे तसं. पण हे स्ट्रक्चर असेल किंवा हे स्ट्रक्चर असेल, हे आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली दिसून येतं. सो इन केस ऑफ फिलॅमेंटस फंजाय, सच टाईप ऑफ स्ट्रक्चर इट इज ऑब्झर्वड. दिस फिलॅमेंटस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज हायफी. हे नाव नीट लक्षात ठेवायचं आहे, त्याला आपण हायफी असं म्हणतो. ओके, त्याचबरोबर काही लार्ज फंजाय दिसून येतात. आता ह्या लार्ज फंजायमध्ये आपल्याला मायसेलियम दिसून येत नाही, बट हिअर इट इज द कॉम्पॅक्ट मास ऑफ द सेल्स. इथे आपल्याला सेल्स ॲग्रिगेट झालेल्या दिसून येतात. आपण मशरूमच्या स्ट्रक्चरच्या डिटेलमध्ये आत्ता जाणार नाही आहोत, प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हा भाग आहे, त्यावेळी तो कव्हरअप होतच असतो. सो मशरूम्स आर द लार्ज फंजाय. ओके, सो दिस इज अबाउट द व्हरायटी ऑफ फंजाय. Then what are the characteristic features of kingdom fungi? Let's study about it. First of all, up till now you have come to know that the fungi includes eukaryotic heterotrophic organisms. Why they are heterotrophic? त्यांना heterotrophic का म्हणायचं? Because they do not have chlorophyll.
त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट ॲब्सेंट आहे. ओके, सो दे आर डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड. बट द मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न ग्रहण करण्याची जी पद्धती आहे फंजायची ही वेगळी आहे. काय वेगळी आहे? फंजाय आर द डिकम्पोझर्स. फंजाय कॅरी आउट डिकम्पोजिशन. एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करून कॉम्प्लेक्स अशा सबस्टन्सचं सिम्पलर सबस्टन्समध्ये रूपांतर करून, जसं की आपल्याला इथे दिसतंय हे ब्रेडवर वाढलेलं फंजाय. ब्रेडमध्ये प्रामुख्याने काय आहे? शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, मैद्यापासून बनवलेला आहे, गव्हापासून बनवलेला आहे. हा जो गहू आहे, हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, इट इज अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स, यू नो इट वेल. ओके, the enzymes secreted by the fungi convert this complex substance into the simpler one and then absorb the simpler form of nutrients and then grow. So such type of method, it is called as decomposition. The decomposition mainly takes place in dead and decaying organic matter. ताज्या ब्रेडवर, ताज्या पोळीवर, ताज्या भाकरीवर किंवा कोरड्या अशा लाकडावर आपल्याला कधीच बुरशी वाढताना दिसून येत नाही. पण जे ओल्ड झालेलं आहे, डिकेइंग ज्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे, कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, बरोबर आहे, डेड रिमेन्स आहेत प्लांट्सचे किंवा ॲनिमल्सचे, आणि सुदैवाने त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे, शुगर कंटेंट आहे. तर अशा ठिकाणी हे फंगल स्पोर्स जे आहेत हे खूप रॅपिडली, खूप फास्ट वाढतात. अँड द प्रोसेस दे कॅरी आउट टू ऑप्टेन द नरिशमेंट. ज्यांना अन्न मिळवण्यासाठी जी प्रोसेस ते कॅरी आउट करतात, इट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन. ओके, अँड सो फंजाय आर कॉल्ड ॲज डिकम्पोझर्स इन आवर इकोसिस्टीम. अँड धिस टाईप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन, ही जी अन्न मिळवण्याची पद्धती आहे, इट इज कॉल्ड ॲज सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. नीट लक्षात ठेवायचा आहे हा शब्द. फंजाय शो सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड म्हणजे प्रकार. ओके, मग सॅप्रोफायटिक म्हणजे काय? जेव्हा काही ऑर्गॅनिझम्स हे डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून स्वतःचं अन्न मिळवतात, तेव्हा त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला काय म्हटलं जातं? सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मग आत्ता मी सांगितलं तसं हे फंजाय काय करतात? हे जे मायसेलियम आहे बघा, इथे मी थोडंसं मोठं करून दाखवते तुम्हाला. हे जे मायसेलियम आहे हे डीपली पेनिट्रेट झालेलं दिसतंय आपल्याला, हायफी दिसते बघा इथे. ओके, इट इज डीपली पेनिट्रेटेड इन द ब्रेड. द एन्झाईम सिक्रेटेड बाय द सेल्स कॅरी आउट कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स इन टू सिम्पलर वन. कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर हे सिम्पल ग्लुकोजमध्ये होतं. द ग्लुकोज इज ॲब्सॉर्ब बाय द फंगल सेल्स अँड द फंजाय ग्रो. इथे डायरेक्ट रेडीमेड असे जे न्यूट्रियंट्स आहेत ते काय केले जातात? ॲब्सॉर्ब केले जातात. अँड सो दॅट ॲब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन ऑर ॲब्सॉर्प्शन इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. नीट लक्षात ठेवायचं आहे हे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की इथे ॲब्सॉर्प्शन इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, सो they show saprophytic mode of nutrition. Now the another term is extracellular digestion. Spelling mistake आहे थोडीशी. डायजेशन एक्स्ट्रासेल्युलर आहे, इनसाइड द सेल नाही. आपल्या शरीरामध्ये बघा, माणसामध्ये बघा, होलोझोईक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. ओके, होलोझोईक आपण अन्न ग्रहण करतो, त्याच्यावर प्रोसेसिंग होतं, डायजेशनची प्रोसेस होती, complex substance is converted into simpler one, and then the nutrients are absorbed in the blood and then assimilated to the cell. It is the holozoic mode of nutrition. But in case of fungi, the process of digestion, the process of conversion of complex substance into the simpler one takes place outside the cell. Only nutrients are absorbed in the cell. Such type of digestion, it is called as extracellular digestion. So they show saprophytic or absorptive mode of nutrition with extracellular digestion. As they carry out decomposition, they are the main decomposers in our ecosystem. So I think the point will be clear. Then next about the structure of fungi. The body of the fungi is mainly filamentous and it is called as mycelium. In the images you are observing the mycelium. In this image mycelium is labeled and the filaments are called as hyphae. हे जे मायसेलियम आहे, हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत मायसेलियम, ज्याने ही बॉडी बनली आहे बघा,
कंप्लीट बॉडी जी आहे फंजायची ही कशाने बनली आहे, मायसेलियमने बनलेली आहे. आणि हे जे फिलॅमेंट्स आहेत मायसेलियममधले त्याला आपण काय म्हणणार आहोत, हायफी असं म्हणणार आहोत. टिपिकल हायफी तुम्हाला इथे दिसतीये. ह्या हायफीमध्ये आपल्याला ग्रीन कलरचं न्यूक्लियस दिसतोय. आधी आपण ऑब्झर्व करून घेऊयात. ब्लूइश कलरचे व्हॅक्युअल्स दिसत आहेत, बरोबर आहे. आणि ब्रांच स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसून येतं आहे. ऑल धिस ब्रांच स्ट्रक्चर इज कव्हर्ड बाय सेल वॉल. सो त्याला सेल वॉलचं कव्हरिंग आहे. ओके. आणि हे जे ब्रांच स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, या फिलामेंट्सना हायफी असं म्हणणार आहोत. नाव द हायफी मे बी सेप्टेट ऑर असेप्टेट. नाव व्हॉट इज मीन बाय सेप्टा. सेप्टा मीन्स चेंबर, सेप्टा मीन्स लोक्यूल, सेप्टा म्हणजे कप्पा शुद्ध मराठीत. इथे बघा, ही जी हायफी आहे ही कप्प्याकप्प्याने बनलेली आहे, दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. ह्या प्रत्येक कप्प्याला आपण काय म्हटलं आहे, सेप्टम असं म्हटलेलं आहे. प्रत्येक कप्पा सेपरेट झालेला आहे एका लाईनने, त्याला आपण सेप्टम, सेप्टम म्हणजे पडदा. ओके. ह्या सेप्टमने काय झालेलं आहे, प्रत्येक हायफी ह्याच्यामध्ये आपल्याला लोक्यूल किंवा चेंबर्स तयार झाले दिसतात, कप्पे तयार झालेले दिसतात. सच टाईप ऑफ हायफी इट इज कॉल्ड ॲज सेप्टेट हायफी. ओके. बट लुक इट ॲट दिस फिगर. हिअर देर इज नो सेप्टम इन बिटवीन. ह्या हायफीमध्ये कुठेही आपल्याला सेप्टम दिसत नाही, कुठलाही पडदा किंवा ब्रेकिंग दिसत नाही आहे. सच टाईप ऑफ हायफी इट इज कॉल्ड ॲज नॉन सेप्टेट हायफी. In the figure, the non-septate hyphae shows number of nuclei. It is multinucleated structure. And such hyphae with non-septate multinucleated structure, it is called as sinusotic hyphae. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिनोसायटिक हायफी. सो दिस इज द इम्पॉर्टंट टर्म रिगार्डिंग द फंजाय. फंजायमधली खूप महत्त्वाची टर्म आहे, बऱ्याचदा डिफाईन किंवा एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला विचारली जाते. तुम्ही ही फिगरसुद्धा तिथे काढू शकता. त्याचबरोबर ह्या दोन्ही फिगरमधून तुम्हाला सेप्टेट हायफी कशाला म्हणायचं आणि नॉन सेप्टेट हायफी किंवा सिनोसायटिक हायफी कशाला म्हणायचं ही कन्सेप्ट पण क्लिअर होईल. देन द नेक्स्ट पॉईंट और द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज अबाउट द सेल वॉल. In this image, you are observing the mycelium or the hyphae in very broad manner. First of all, look at the figure. In the figure, we are observing the cell wall. In the fungi, cell wall is made up of special polysaccharide structure called as chitin. Chitin is a polysaccharide. It is also called as fungal cellulose. So, this is an important point as a exam point of view also. Then, the next point is that it is the मल्टीन्यूक्लिएट सेप्टेट हायफी. ही जी हायफी आपल्याला दिसते ही कशी आहे, मल्टीन्यूक्लिएट आहे, नंबर ऑफ न्यूक्लिया आहेत, अँड मल्टी सेप्टेट आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेप्टम दिसून येत आहेत. ओके. द हायफी शोज प्रेझेन्स ऑफ गोल्जी ॲपरेटस. इट ऑल्सो शोज प्लाझ्मा मेम्ब्रेन बिलो द सेल वॉल. इट ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इट शोज लिपिड बॉडीज अलॉंग विथ द व्हॅक्युअल्स टू. सो why we say that it is a eukaryotic structure. Okay, you come to know that. Then about the next point, that is the reproduction in fungi. Fungi reproduces both sexually as well as asexually. But the most common method of reproduction, it is the asexual reproduction. Okay. So asexual reproduction takes place by two ways. Either vegetatively. Now why it is called as vegetatively? Vegetatively म्हटलं की लगेच आपल्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इन प्लांट्स आठवतं. व्हेजिटेटिव्हली असं का म्हटलंय? In vegetative type of reproduction, the reproduction takes place by fungal body itself, and the means are nothing but fragmentation, fission or budding. In this figure, we are observing the budding in yeast. बघा इथे यीस्टच्या सेललाच बड फॉर्म झालेली आहे, यीस्टची सेलच प्रोट्रूड झालेली आहे, म्हणून व्हेजिटेटिव्ह म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला बडिंग दिसतंय, इथे आपल्याला फिजन दिसतंय, बरोबर आहे. फिजनमध्ये पण सिंगल फंगल सेल जी आहे ही डिव्हाइड होतीये आणि म्हणून आपण ह्याला व्हेजिटेटिव्ह मेथड म्हटलेलं आहे. अनदर मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, इट इज नथिंग बट द स्पोअर फॉर्मेशन. वी आर व्हेरी मच फेमिलियर विथ दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. In case of spore formation, spores are produced in a specialized structure called as sporangia. Here you are observing a typical structure of the rhizopus or mucor. You are observing hyphae. This is the base. ज्याच्यावर ही फंगस वाढलेला आहे तो हा बेस आहे. ह्या बेसच्या खाली आपल्याला रायझॉइड्स रूट लाईक स्ट्रक्चर दिसतात. दीज आर नॉट ॲक्च्युअली रूट्स, दीज आर द फिलामेंट्स पेनिट्रेटिंग इन टू द सबस्ट्रॅटम. ज्याच्यावर बुरशी वाढणार आहे त्याला सबस्ट्रॅटम म्हटलं आहे मी,
बरोबर आहे. ती लाकडावर वाढली आहे, ती भाकरीवर वाढली आहे, ती ब्रेडवर वाढली आहे. त्याच्यामध्ये इन्सर्ट होणारे, पेनिट्रेट होणारे हे फिलामेंट्स आहेत. बरोबर आहे. त्याला आपण फिलामेंटल स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतंय मायसेलियमचं. त्यानंतर हायफी दिसतीये. ओके. अँड द स्पेशलाइज स्ट्रक्चर sac-like structure, these are called as sporangia. These are specialized spore bearing sac-like structure, ज्याच्यामध्ये स्पोर प्रेझेंट आहेत अशा पिशवीसारख्या हे भाग आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत स्पोरॅन्जिया. सो स्पोरॅन्जिया कंटेन्स स्पोर. आफ्टर द मॅच्युरिटी the sporangia get burst and spores are dispersed in the environment or in the surrounding, and wherever they find the favorable condition, suitable condition, they settle and germinate. But in all fungi, this type of spore formation doesn't take place. In some fungi, just like Aspergillus or Penicillium, non-motile spores are formed. These are also non-motile spores, but these are the simple spores present in the sporangia. There are certain non-motile spores, mainly in the Aspergillus or Penicillium-like fungi, which are called as conidia, and they are present on the conidiophore. Conidiophore वर असणारे हे स्पेशल राउंडेड असे कोनिडिया हे स्पेशल टाईपचे असे स्पोर्स आहेत, नॉन मोटाईल असे स्पोर्स आहेत. Okay, so in this way reproduction takes place by means of spore formation also. Then fungi are also very much specific. You know that they are saprophytic in nature, but sometimes fungi are parasitic or predators in nature also. Some fungi live symbiotically. Now it is one of the most important term in case of fungi. Symbiotically. बऱ्याचदा निसर्गामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीचं वर्तन ऑर्गॅनिझम्समध्ये दिसून येतं. एखाद्या ऑर्गॅनिझमकडे एखादा स्ट्रॉंग पॉईंट आहे, एखादी स्ट्रॉंग गोष्ट आहे आणि दुसऱ्याकडं ती नाही आहे, पण दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांची गरज आहे. तेव्हा ते काय करतात, एकमेकांची मदत घेतात आणि एकमेकांना मदत करतात सुद्धा. सो इन सच टाईप ऑफ असोसिएशन, ह्याला आपण बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये असोसिएशन म्हणतो, बायोलॉजिकल असोसिएशन असं म्हणतो. इन सच टाईप ऑफ असोसिएशन बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड फ्रॉम इच अदर, अँड सच टाईप ऑफ असोसिएशन इट इज कॉल्ड ॲज सिम्बायोटिक असोसिएशन. इन केस ऑफ फंजाय, सिम्बायोटिक असोसिएशन इज ऑब्झर्वड इन 2 prominent cases. बरेच एक्झाम्पल आहेत, आपण इथे 2 बघणार आहोत. द वन आर कॉल्ड ॲज लायकेन्स. नाव व्हॉट आर लायकेन्स? बघा इथे आपल्या घरामध्ये दगडफूल असतं किंवा बऱ्याचदा तुम्ही ट्री ट्रंकवर अशा प्रकारचं थंड हवेच्या ठिकाणी, विशेषतः आता महाबळेश्वर पाचगणीमध्ये पण बऱ्यापैकी पोल्युशन आहे, पण तुम्ही जर थोडंसं कोअर एरियामध्ये गेला तर तिथे ट्री ट्रंकवर आपल्याला अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स वाढलेले दिसून येतात. सो दीज आर द लायकेन्स. नाव व्हॉट आर लायकेन्स? Lichens are organisms. Keep in mind, these are the organisms showing symbiotic association between algae and fungi. 2 पार्टनर्स कोण आहेत तिथे? अल्गी आणि फंजाय. का बरं अल्गी आहे? बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अल्गी ग्रीन इन कलर आहे, 9वी मध्ये शिकलोय आपण. फोटोसिंथेटिक आहे, ऑटोट्रॉफिक आहे. ह्याच्या उलट फंजाय हेट्रोट्रॉफिक आहेत, क्लोरोफिल नाही, म्हणजे त्यांना अन्न बनवता येत नाही, अल्गीला अन्न बनवता येत आहे. परंतु अल्गीची बॉडी कशी आहे? विदाऊट रूट, स्टेम अँड लीव्ज, थॅलस बॉडी आहे. बरोबर आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी, एखाद्या पृष्ठभागाला धरून ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मेकॅनिझम त्यांच्याकडे नाही आहे. ह्याच्या उलट फंजायकडं काय आहे? स्पेशल टाईपचे मायसेलियम आहे, फिलामेंटस स्ट्रक्चर आहे, विच कॅन इझिली हेल्ड ऑर अँकर टू द सबस्ट्रॅटम. अँकर म्हणजे धरून ठेवणे, पकडून ठेवणे. आणि ह्या गरजेपोटी एकाला अन्नाची गरज आहे आणि एकाला आधाराची गरज आहे, अँकरिंगची गरज आहे. ह्या दोन्हीही गरजा ते एकमेकांच्या सहाय्याने पूर्ण करतात आणि म्हणून लायकेनमध्ये आपल्याला सिम्बायोटिक असोसिएशन दिसून येतं. सो इन दिस केस बोथ द पार्टनर्स आर म्युच्युअली बेनिफिटेड. म्युच्युअली हाफ 50-50%. दोन्हीही पार्टनर बेनिफिटेड आहेत. ओके. And in this way symbiotic association is observed in lichen. The another common example, it is nothing but the mycorrhiza. It is the association between roots of the higher plants and fungi.
फंजाय आणि हायर प्लांट्सचे रूट यांच्यामध्ये दिसून येणारं हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे. इथे पण तुम्ही थोडंसं आपण व्हिडिओमध्ये मॅग्निफाय करूयात इमेज. इथे तुम्हाला दिसतंय की एक झाड आहे, त्याची मुळं खोलवर गेली आहेत, पण ही दिसत आहेत ती सगळी मुळं नाही आहेत, त्याची रूट्स नाही आहेत. दीज आर द फंगल फिलॅमेंट्स. हे जे सगळे दिसत आहेत तुम्हाला हे फंगल फिलॅमेंट्स आहेत. ओके, हे फंगल फिलॅमेंट्स काय करतात? So mycorrhiza, it is also the symbiotic association between green plant and fungus. The plant makes organic molecules like sugars by photosynthesis, you know it well, and supplies them to the fungus. फंजायला स्वतःचं अन्न तयार करता येत नाही पुन्हा एकदा, म्हणून ते अन्न मिळवण्यासाठी, शुगर मिळवण्यासाठी कुणावर अवलंबून आहेत? प्लांट्सवर अवलंबून आहेत. आणि त्याच्या बदल्यामध्ये फंजाय काय देतं प्लांटला? The fungus supplies plant the water and the mineral nutrients. जमिनीमध्ये असणारे जे पाणी आहे, पाण्यामध्ये विरघळलेले जे मिनरल्स आहेत ते ॲब्सॉर्ब करून धरून ठेवण्याची क्षमता या फंजायमध्ये जास्त असते. बरोबर आहे. त्याचबरोबर मातीमधलं जास्तीत जास्त फॉस्फरस ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता या फंजायमध्ये जास्त आहे. आणि मग असं मिनरल कंटेनिंग वॉटर किंवा फॉस्फरस कंटेनिंग वॉटर हे प्लांटला प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी कोण घेतात? फंजाय घेतात. अँड इन धिस वे बोथ द पार्टनर्स आर म्युच्युअली बेनिफिटेड. सो हे दोन्हीही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत एक्झामसाठी. आता असे हे फंजाय, त्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं, त्याची व्हरायटी पाहिली, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहिले. याचा आपल्याला उपयोग काय आहे? का बरं आपण हे म्हणजे किंगडम फंजाय शिकायचं? सो फंजाय आर इम्पॉर्टंट इन डिफरंट वेज. दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल ऑल्सो. And collectively we will going to learn about the economic importance of fungi. आता इथे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे फक्त चांगलं युजफुल तेवढेच लिहायचे, हार्मफुल लिहायचे नाहीत, असं काही नाही. फंजाय हे पॅथोजेनिकसुद्धा असतात, ते युजफुल पण असतात. बरोबर आहे. मग ते का शिकायचं ते बघूयात आपण आता. पहिला फंजाय आपण अभ्यासणार आहोत, दॅट इज नथिंग बट द मशरूम्स. दीज आर युज्ड ॲज फूड. ओके, बिकॉज दे आर लो इन कॅलरी ॲज वेल ॲज हाय इन प्रोटीन कंटेंट. खूप सारं प्रोटीन आहे याच्यामध्ये आणि कॅलरी लो आहेत, कार्बोहायड्रेट लो आहे, फॅट लो आहे आणि त्याच्यामुळे आजकाल मशरूम्सचा वापर हा अन्न म्हणून केला जातो. यू नो यीस्ट, इट इज युज्ड इन बेकरी अँड ब्रुवरीज. ब्रुवरीज म्हणजे केक, पेस्ट्रीजमध्ये वगैरे याचा वापर केला जातो. पेनिसिलियम क्रायसोजिनम, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंजाय which is widely used or first used antibiotic. पहिला अँटीबायोटिकचा जो शोध लागला तो लागला पेनिसिलियममध्ये. आणि हे जे पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक आहे, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द फंजाय पेनिसिलियम क्रायसोजिनम. देन देर आर सर्टन हार्मफुल फंजाय. आता हार्मफुल म्हणजे काय? मेनली प्लांटमध्ये डिसीज कॉज करतायत, ॲनिमल्समध्ये डिसीज कॉज करतायत. मग तुम्ही म्हणाल त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? हार्मफुल आहेत ते. बट दिस टाईप ऑफ फंजाय आर यूज टू इलस्ट्रेट or to study how they cause infection, how their spores are transported, okay, how they get germinated. हा सगळा अभ्यास करण्यासाठी हे काही ठराविक फंजाय जे आहेत त्यांच्या व्हरायटीज ज्या आहेत ह्या रिसर्चसाठी वापरल्या जातात. अँड सो दे हॅव इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सो हार्मफुल फंजाय मेनली पुक्सिनिया विच कॉजेस प्लांट डिसीज मेनली इन द व्हीट, जवार और सिरियल्स जे आहेत, सिरियल क्रॉप प्लांट्स जे आहेत, तृणधान्य जे आहेत, त्याच्यामध्ये पक्सिनिया नावाचे जे फंगस आहे इट कॉजेस डिसीजेस. इथे पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला काही बघा, इथे मी तुम्हाला रेड रस दाखवला आहे व्हीट स्टेमवर किंवा लीफवर पडणारा, ज्याला आपण गव्हावर पडणारा तांबेरा नावाचा रोग बऱ्याचदा पेपरमध्ये येतं. बरोबर आहे. इट इज द फंगल डिसीज. त्यानंतर पेनिसिलिन अँटीबायोटिक विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द पेनिसिलियम. Then use of the yeast in bakery products and the edible mushrooms. So in this way fungi are economically important too. So ह्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम फंजायबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे हा कव्हर केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ फंजाय तुम्हाला मी शिकवणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमचे कमेंट्स माझ्यापर्यंत पोचवा, जेणेकरून आपण अजून काही सुधारणा अपग्रेडेशन करू शकू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ जे जे तयार होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक अँड कमेंट इट. थँक्यू.